नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या घरामध्ये उंदीर ना अशा पद्धतीने रात्री लाईट बंद केल्यानंतर फिरत असतो आणि आपल्या घरातील सगळ्या वस्तूंचं खूप नुकसान करतो. स्पेशली वायर असेल, कपडे असेल तर हे कुरतडत असतो. मग अशा वेळेस याला घरातून पळवून लावण्याचा एकदम जबरदस्त हॅक मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. एक डांबर गोळी घेतलेली आहे आणि कागदचा वापर करून आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे. आपण यासाठी एखादं कोणतेही भांडं घेत नाही आहोत किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकत नाही आहोत, कारण ही डांबर गोळी जी आहे ती अगदी विषारी असते आणि आपण किचनमध्ये ते भांडे वापरतो त्यामुळे ते आपल्या शरीरात जाण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला कागदच वापरायचा आहे. आणि आता एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये एक डांबर गोळीची पूर्ण पावडर टाकून घेतलेली आहे. एकच डांबर गोळी घ्या, कारण त्याची भरपूर अशी पावडर तयार होते. यामध्ये हवं तर तुम्ही 1 ते 2 कापूरच्या वड्या सुद्धा टाकू शकता, जेणेकरून अजून हे स्ट्रॉंग जे आहे ते होईल. त्यानंतर निरमाचं जे लिक्विड आपण वापरतो ना आता कपडे धुण्यासाठी, लिक्विड डिटर्जंट, ते नाही घ्यायचं आपल्याला, अशी पावडरच हवी आहे. आणि जो वॉशिंग पावडर तुम्ही वापरत आहात ते तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. 1 चमचा टाकलेला आहे. ही पावडर तयार झाली आहे. आता आपण ही बाजूला ठेवूयात. आता मी दुसरी प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ मी 3 चमचे घेत आहे. गव्हाचं पीठाऐवजी तुम्ही इकडे मैदा असेल किंवा तांदळाचं पीठ, बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, कोणतंही पीठ घेऊ शकता. पण तत्पूर्वी एक गोष्टीचं नक्की काळजी घ्यायची आहे, छोट्या प्रमाणात बनवा, कारण तुम्हाला हे थोडंसं जास्त फ्रिक्वेंटली बनवावं लागेल. का तर ते समोर सांगते. लिक्विड डिटर्जंट घ्यायचं आहे थोडंसं, अर्धा चमचा, आणि यामध्ये मिक्स करायचं. आणि आता हे व्यवस्थितरित्या आपल्याला पाण्याचा वापर करून घट्टसर असा गोळा जे आहे तो मळून घ्यायचा आहे. अति घट्ट नको, कारण काय होतं, मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही कोणतंही पीठ घ्या पण तुम्हाला कमीच प्रमाणात करायचं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा म्हटलं की मग तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार किंवा कोणतंही पीठ, तर ते लगेच ड्राय होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे फ्रिक्वेंटली करावं लागणार आहे. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला डबल हे न्यू बनवावं लागेल, कारण मग ते ड्राय झाल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्याची जी आउटर लेयर असते ती खूप कडक होऊन जाईल आणि कोणतंही पीठ घेतलं तर ते लगेच ड्राय होतं. जर आपण असंही पीठ मळून ठेवलं आणि थोडा वेळ आपल्याला पोळ्या करण्यासाठी थोडासा उशीर झाला तर लगेच पिठावरती कशी लेयर जमायला सुरू होते ना, कडक होऊन जातं ते. त्या पद्धतीनेच आपल्याला इथे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, थोड्याच प्रमाणात. आणि कसं आहे, घरामध्ये उंदीर जर एकदा शिरला ना तर तो नेमका कुठे असतो हे आपल्याला माहिती असतं. कारण रात्री आपण जेव्हा लाईट बंद करतो तेव्हा ना घरामध्ये अगदी कुडतडण्याचा किंवा त्याचा आवाज येत असतो, कारण तो जो आहे त्याच्या कामाला सुरुवात करत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिले तिथली साफसफाई करायची आहे, कारण त्याने तिथे भरपूर घाण केलेली असेल. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे, छोटे छोटे असे लाडू बनवायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी डांबर गोळी आणि वॉशिंग पावडरची पावडर बनवली आहे ती मध्यभागी टाकायची आहे. डांबर गोळीमध्ये आणि वॉशिंग पावडरमध्ये असे काही गुणधर्म असतात की जे उंदीरने हे खाल्ल्यानंतर त्याला अस्तव्यस्त वाटतं आणि तो तिथली जागा नक्की सोडून देतो आणि घरातून नक्की पळ काढतो. सो अशा पद्धतीने जर एकाच ठिकाणी तो असेल आणि फॉर एक्झाम्पल दिवाणमध्ये असेल, सज्जामध्ये असेल, तर एका ठिकाणी 4 ते 5 ह्या अशा जे काही लाडू आहेत ते टाकायचे आहेत. घरामध्ये जर लहान मुलं, वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासमोर हे टाकायचं नाही. आणि शक्यतो जो काही उंदीर असतो तो वरच्या भागाला जास्त असतो, पण आजकाल घरामध्ये ट्रॉली सुद्धा आहे, तर ट्रॉलीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. आणि जास्त करून तो दिवाणमध्ये सुद्धा, जिथे त्याला अगदी व्यवस्थित जागा मिळते, तिथे दिवाणमध्ये कसं आपले एक्स्ट्राचे कपडे ठेवलेले असतात, तिथे तो ते कुरतडण्याला सुरुवात करतो, नाश करायला सुरुवात करतो, नुकसान करत असतो. तिथे तुम्हाला असं ठेवायचं आहे. आणि आता तुम्हाला ह्या ज्या काही लाडू आहेत हे जिथे जिथे झालेले आहेत, म्हणजे फिरतो उंदीर, तिथे ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने. नंतर पुन्हा हप्त्याभराने हे काढून ते करायचंय, जोपर्यंत घरातून उंदीर जात नाही. तुम्हाला हप्ताभरात तर खरं तर रिझल्ट मिळेल, जबरदस्त रिझल्ट मिळेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने कार्डबोर्ड सुद्धा असतात, त्यामुळे तिथे सुद्धा टाकायचं. आणि आपण यामध्ये लिक्विड डेटॉल जे वापरलं आहे ते यासाठी वापरलंय, कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा मुंग्या होतात. सो आपण काही अन्नाचा कण जरी असला तिथे मुंग्या होतात, म्हणूनच आपण त्यामध्ये लिक्विड डेटॉल वापरलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा. बाय.